नमस्कार, गोलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तिळाच्या पट्ट्या बनवणार आहे। तर त्या पण साखरेच्या या पट्ट्या खूप छान आणि कुरकुरीत अशा होतात। हे पहा, एकदम छान अशा ह्या होतात। तिळाची पट्टी बनवण्यासाठी इथे साखर घ्यायची आहे आणि तीळ घ्यायचे आहे। तीळ हे सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत, जास्त भाजू द्यायचे नाहीयेत। तीळ इथे भाजून झालेले आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ एका डिशमध्ये किंवा वाटीत काढून घ्यायचे आहेत। इथे ओट्यावरच मी थोडंसं तेल टाकणार आहे, कारण ओट्यावर जर तिळाच्या पापड्या बनवल्या तर खूप पटकन निघतात आणि खूप सोपं जातं करायला। पोळपटाला कधी कधी चिकटूही शकतं। लाटण्याला पण लावून घ्यायचं आहे तेल चांगलं, म्हणजे पापडी लाटताना लाटण्याला एवढं चिकटलं जाणार नाही। यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे अगदी। आता 2 चमचे साखर घालायची आहे। आता ही साखर वितळू द्यायची आहे। गॅस हा सुरुवातीला फुल ठेवायचा आहे। वितळायला लागली साखर की गॅस परत बारीक करायचा आहे। इथे पाहू शकता, साखर ही आपोआप वितळायला लागलेली आहे। गॅस हा आता यावेळेस बारीक करायचा आहे। इथे ही साखर वितळलेली आहे। आता यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे आहेत आणि हे तीळ एकदम व्यवस्थित असे हे एकत्र करून घ्यायचे आहेत। या पाकामध्ये पूर्ण एकत्र एकजीव करायचे आहे। गॅस हा आता इथे बंद करायचा आहे। आता या ओट्यावर हे मिश्रण टाकायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने हे काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे। लगेच वेळ अजिबात घालवायचा नाही, लगेच लाटण्याने लाटायचं आहे। सुरुवातीला मध्ये लाटायचं आहे। गरम आहे तेच लाटावं लागतं, नाहीतर मग खूप जाड ही पापडी होऊ शकते। हे पहा, लगेच उलटते पण आणि खूप छान आणि खूप पातळ अशी ही तिळाची पापडी म्हणजे तिळाच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। याचप्रमाणे गोल जरी झाल्या नाहीत तरी पण चालू शकतं। याप्रमाणे सर्व या तिळाच्या पापड्या बनवून घ्यायच्या आहेत। ही जी बाजू आहे ती थोडीशी थंड होऊ द्यायची आहे, म्हणजे जास्त थंड नाही, म्हणजे जरा थोडीशी कोमट झाली की ती लाटण्याला एवढं चिघळलं जात नाही। किंवा थोडंसं तूप घेऊन त्यावर टाकलं तरी पण जमू शकतं। या पद्धतीने सर्व तिळाच्या पापड्या ह्या बनवायच्या आहेत। एकदम छान होतात।
जाड जरी झाल्या तरी पण चवीला खूप छान होतात. नक्की बनवा. हे पहा, या प्रकारे सर्व तिळाच्या पट्ट्या ह्या तयार केलेल्या आहेत. सुरुवातीला थोडंसं अवघड वाटतं, पण एकदा हात बसला की व्यवस्थित होतात. काही जाड होतात, काही पातळ होतात. हे पहा, ही थोडीशी आता माझ्याकडनं जाड झालेली आहे. ही पण पाहू शकता तुम्ही. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.